नमस्कार, मी तृप्तीच किचन कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. रोज रोज नाश्त्यासाठी काय बनवायचं हा तर प्रश्न असतोच, पण त्याचबरोबर रोज पोहे खाल्लं तर ॲसिडिटी होते, उपमा नको वाटतं, रोज गोड शिरा खायला सुद्धा नको वाटतं. मग काहीतरी नवीन आणि झटपट तयार होणारं आपल्याला हवं असतं. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी मस्त झटपट तयार होणारी अशी साधी सोपी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की अगदी आयत्या वेळेस तुम्ही नक्की बनवू शकता. हाताखालचे सगळे पदार्थ आहेत त्यामुळे पटकन हे बनतात. कोणी पाहुणे आले असतील, काय बनवायचं सुचत नसेल, तुम्हाला पोहे उपीट बनवायचे नसतील किंवा घरामध्ये काही साहित्य अवेलेबल नसेल तर हा पदार्थ अगदी उपयोगात पडतो. यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. सुरुवात करूया. तर आज झालं होतं असं 4-4:30च्या सुमारात जाम भूक लागली होती आणि आता मला पोहे आणि उपीट अजिबातच नको होते. घरात मॅगीचा ऑप्शन होता, पण मॅगी मला तितकीशी आवडत नाही. असं काहीतरी चटपटीत खायचं खूप मन होतं. मग आता काय करायचं, तर घरामध्ये चिरमुरे होते की ज्याला आपण भेळीच्या लाह्या म्हणतो. त्या भेळीच्या लाह्या होत्या. आता याचं काय करायचं, भेळ बनवायची म्हटल्यावर फरसाणही नव्हतं. मग आता काहीतरी वेगळं बनवूयात म्हणून मी या लाह्या घेतल्या. छान एका पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतल्या. या लाह्या धुत असताना मला मात्र भरपूर मजा येत होती, कारण या लाह्या काही पाण्यामध्ये बुडायला तयारच नव्हत्या. अशाच वरती तरंगत राहत होत्या. किती तुम्ही त्याला पाण्यामध्ये बुडवा तरी सुद्धा जिद्द सोडली नाही. पाण्यामध्ये या लाह्या चांगल्या धुवून घेतल्या. आता एकदा धुवून झालं की यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि या लाह्या चांगल्या आपल्याला भिजवून घ्यायच्यात. तर लाह्या भिजवत असताना एक चर असा आवाज येतो ना, तो हलकासा कमी होईपर्यंत, म्हणजेच लाह्या अर्धवट भिजेपर्यंत आपल्याला ह्या असंच ठेवायच्यात. अंदाजे एक 3 ते 4 मिनिट आपल्याला ह्या लाह्या अशाच ठेवून द्यायच्यात. एक 3-4 मिनिटांमध्ये हा जो चरचर आवाज असतो तो थोडासा कमी होतो. मग अशा वेळेस या लाह्या पाण्यामधून उपसून घ्यायच्या. चांगल्या ओलसऱ्या झालेल्या असतात आणि पिळून घ्यायच्या. तर इथे संपूर्ण लाह्या पाण्यामधून उपसून मी चांगल्या पिळून घेतलेल्या आहेत. सध्या या आपण साईडला ठेवूयात आणि पुढची स्टेप पाहूयात. आता एक 5 ते 7 मिनिटांसाठी लाह्या चांगल्या भिजल्या जातात. तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ. तर आपल्याला आता लागणार आहे मीडियम साईजचा कांदा. तर तो कांदा आपण चांगला बारीक असा चिरून घ्यायचा आहे. कांद्याचं प्रमाण थोडंसं यामध्ये जास्त असेल ना तर हा पदार्थ चवीला अप्रतिम लागतो. आता कांद्यासोबतच इथे मी टोमॅटो सुद्धा चिरून घेणार आहे. तर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो होता, यापैकी अर्धा टोमॅटो मी इथे घेतलाय. हा सुद्धा अगदी बारीक असा आपल्याला चिरून घ्यायचा आहे. टोमॅटो सोबतच इथे मी हिरवी मिरची सुद्धा घेतलेली आहे. तर 2 मीडियम साईजच्या हिरव्या मिरच्या थोड्या जास्तच तिखट आहेत म्हणून मी इथे 2च घेतल्यात. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त ठेवू शकता. आता इथे आपल्याला मुठभर कोथिंबीर सुद्धा लागणार आहे. ही कोथिंबीर सुद्धा अगदी चांगली बारीक मी चिरून घेतली आहे. सगळी तयारी माझी झाली. अगदी एक 5-7 मिनिटांमध्ये सगळी तयारी होते. तोपर्यंत इकडे कढई सुद्धा मी गरम करण्यासाठी ठेवली. पोळीभर आपण यामध्ये तेल घालूयात आणि तेल चांगलं गरम करून घ्यायचंय. तर तेल एकदा गरम झालं ना की फोडणी सुद्धा अगदी खमंग आणि तडतडीत बसते. आता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला एक चमचाभर मोहरी घालायची आहे. मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे आणि यानंतर आपल्याला जिरं घालायचंय. जिरं सुद्धा मस्त फुलू द्यायचंय. पाव चमचा मी यामध्ये हिंग घातली. आता भरपूर भूक लागली होती यामुळे मी काय केलं, यामध्ये मिरच्या घातल्या. मिरच्या थोड्याशा परतून घेतल्या आणि लगेचच यामध्ये शेंगदाणे घातले. जर तुमच्याकडे वेळ असेल तर शेंगदाणे थोड्याशा तेलामध्ये थोडंसं मीठ घालून आधीच तुम्ही परतून घेतलं ना तरी सुद्धा चालेल. आता मी शेंगदाणे यामध्येच घालणार आहे. शेंगदाणे घालत असताना त्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता. नाश्त्याच्या पदार्थामध्ये शेंगदाणे मला थोडेसे जास्त आवडतात. प्रत्येक घासाला एक शेंगदाणा असेल ना तर मजा येते, म्हणून मी थोडेसे जास्त घातले. तुम्हाला नसतील आवडत तुम्ही कमी सुद्धा घालू शकता. 1-2 मिनिटांसाठी ना शेंगदाणे चांगले परतून झाले की चिरून ठेवलेला आपण कांदा यामध्ये घालूयात आणि कांदा सुद्धा हलकासा सॉफ्ट होईपर्यंत आपण परतून घेऊया. आता शेंगदाण्यासोबत कांदा हलकासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे, पण अगदीच रंग चेंज होईपर्यंत परतू नका. गॅसची फ्लेम इथे मी मीडियम ठेवली आहे. मीडियम फ्लेमवरती मस्त कांदा परतून घेतला. कांदा चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतला. आता यामध्ये टोमॅटो घालू. आता टोमॅटो सुद्धा आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे. अगदीच खूप गाळ होईपर्यंत परतायचा नाही. हलकासा तो कच्चेपणा त्यामध्ये राहायला हवा, म्हणूनच 1 मिनिटभरासाठी फक्त हा मी परतून घेतला. आणि आता यामध्ये मी अर्धी छोटी वाटी भरून फुटाण्याची डाळ घातलेली आहे. ही डाळ सुद्धा 1-2 मिनिटांसाठी चांगली या सगळ्या साहित्यांसोबत परतून घ्यायची. आता यामध्ये घालूयात थोडीशी हळद, थोडी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि सगळं साहित्य चांगलं एकजीव मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये घालूयात भिजवून ठेवलेल्या लाह्या. तर थोड्याशा त्या मोकळ्या करून घ्यायच्या, म्हणजे एकमेकांना अजिबात चिकटत नाही. ज्या पद्धतीने मी तुम्हाला भिजवायची पद्धत सांगितली त्या पद्धतीने जर तुम्ही भिजवून घेतलात ना तर मस्त ह्या होतात. अजिबात चिकट होत नाही, मस्त मऊसूत लागतात. तरी देखील छान मोकळ्या सळसळीत अशा तयार होतात.
तर यामध्ये चवीपुरतं मी मीठ घातलं आणि याचबरोबर थोडीशी म्हणजे 1 पाव चमचावरून साखर सुद्धा घातली, म्हणजे सगळे फ्लेवर्स कसे मस्त बॅलन्स होतील. आता हे सगळं साहित्य गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती चांगलं परतून घ्यायचंय. तर या फोडणीमध्ये 1-2 मिनिटांसाठी हे चुरमुरे चांगले परतून घेतलेत. आता काय करूया, त्याला वाफ द्यायची आहे, पण हे अजिबात कोरडे लागायला नको, तरी सुद्धा मऊसूत असे व्हायला हवेत. यासाठी 2 ते 3 वेळा पाण्याचे शिंतोडे यावरती मारायचेत. हे घातलेलं पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. अगदी अति पाणी घालू नका. अंदाजे 1-2 चमचे मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. चांगलं एकजीव असं मिक्स हे पाणी करून घ्यायचंय आणि यावरती झाकण ठेवायचंय. गॅसची फ्लेम लो करायची आणि 2 मिनिटांसाठी वाफ द्यायची. तर 2 मिनिटानंतर यावरचं झाकण काढलं. मस्त सुवास येत होता. भूक तर जाम लागली होती. गॅसची फ्लेम मी बंद केली. सगळी सुशीला एकदा वर खाली करून घेऊयात. तयार झाला मस्त खमंग हा पदार्थ, ज्याला वनराणी, गिरमीट, सुशीला, सुसला असे अनेक नावांनी ओळखलं जातं. हा पदार्थ कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर असणाऱ्या गावांमध्ये मराठवाड्यात फेमस आहे. करायला अगदी सोपं आहे, चविष्ट आहे, पचायला सुद्धा खूप हलका फुलका आहे. आयत्या वेळेस वेगवेगळ्या प्रकारे हा तुम्ही करू शकता. इथे मी फुटाण्याची डाळ आणि अख्खी शेंगदाणे घातलेत, पण जर तुम्हाला आवडत असेल तर फुटाण्याचा कूट, शेंगदाण्याचा कूट करून तुम्ही यामध्ये घालू शकता. म्हणजे जो काही तेलकटपणा जो आहे ना, तो हा कूट पूर्ण शोषून घेतो आणि चवीला अप्रतिम हा पदार्थ लागतो. अर्ध्या लिंबाचा यावरती रस पिळायचा किंवा बऱ्याच ठिकाणी दह्यासोबत सुद्धा खाल्लं जातं. तर थोडासा आंबटपणा असेल ना तर चव अगदी मस्त येते. आशा करते की आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी तुम्हाला खूप आवडली असेल. चला, मला तर अजिबात भूक आवरत नाहीये. मी माझा नाश्ता स्टार्ट केलाय. तुम्ही कधी ट्राय करून पाहताय कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.